हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे शुक्रवारचा ब्लॉग आहे. आम्ही शुक्रवारी आता संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे आणि 5 वाजता आम्ही चाललो आहे आमच्या गावचं देवीला. म्हणजे आम्ही आल्यापासून गेलोच नाही तिथं गावात. मोठं मंदिर आहे आणि 5 देवी असं एकच जग आहे. त्या जगमध्ये 5 देवी आहेत. मग आम्ही आलो इकडं आणि आता नारळ दिलं आणि कापूर उदबत्ती सगळं दिलेलं आहे. इथं पुजारी आहेत. हे तर म्हणजे गावातच आहे देऊळ. देऊळ मोठं आहे. म्हणजे हे 5 देवींची जग आहे. जग किती मोठं आहे बघा. आणि आत कसं जरा लाईट नाही आहे, जास्त उजेड दिसलेला नाही. ह्याने म्हटले दोघांनी एक फोटो काढून घेऊया. मग मी व्हिडिओ पण केला आणि फोटो पण काढून घेतला दोघांनी. आणि दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये यात्रा होते. हनुमान जयंती असते बघा. आता त्या दिवशीच हे पण यात्रा असते आपलं. आणि मोठं मिरवणूक असतं. पूर्ण गावात मिरवणूक असते देवीची. असं भंडाऱ्यानं पूर्ण देवीचं मुकुटच दिसत नाही. असं गाजा वाजानं मिरवणूक काढतात. मोठं यात्रा होते. मग आता आम्ही म्हटलं आल्यापासून गेलोच नाही. पण आता शुक्रवार आहे आज, जाऊन येऊया म्हटलं. म्हणून आम्ही आलेलो आहे. आणि आता दवाखान्याला 2-3 दिवस झालं पळापळी सुरू आहे तसंच. आणि ह्यांना कसं ऑपरेशन सांगितलेलं आहे. त्यामुळं आता विजापूरच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस झालं जाऊन येऊन करायला लागलो आहे आम्ही. बघूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणारच आहे काय झालं आहे काय नाही ते. आणि इथं आमचं आजोबा होते आणि त्यांनी आम्हाला बघून विचारलं ते केव्हा आलेत म्हणून. आणि सांगून त्यांच्या संग पण 1-2 फोटो काढून घेतले त्यांनी. आणि इथं रानाजवळ एक मंदिर आहे छोटासा. ते पण दुर्गा माताचं मंदिर आहे. आणि तिथं पण नारळ द्यायचं होतं. तिथं पण आम्ही नारळ दिलं. 2 नारळ वाढवले तिथं. आणि हळदी कुंकू घेतलं आणि भंडारा लावून घेतलं. आणि उदबत्ती कापूर लावून तिथं पण पूजा करून घेतलं आम्ही. बघा इथं रानाजवळच आहे. आणि आता घरला आलेलं आहे. आणि मी छोटासा व्हिडिओ म्हणजे आमचं गावचं मंदिर दाखवायचं होतं मला, म्हणून एवढंच व्हिडिओ केलेला आहे. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.